गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मिलरॉक सोसायटीच्या ह्या कॅम्पसात आयोजित केलेल्या ह्या लहानशा मिटिंगेक आमच्यामध्ये असा तुमच्याच सोसायटीचो एक मेंबर आणि म्हजो मित्र राजेश फळदेसाई, ज्याच्या खातीर आमी प्रचार करपाक हांगासर आयल्या. सिद्धेश नाईक आमचो मंडळाचो अध्यक्ष आणि तुमची चेअरमॅन प्रेसिडेंट डॉक्टर अमिता कामत, म्हणजे सगळ्या मुखार भावना आणि भयणां. हांवें वेगळें सांगपाची गरज ना. 20 तारखेक इलेक्शन आसा, ताच्या खातीर आमी मत मागपाक आयला. तुमकां काय सांगपाची गरज ना. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीच्या कामाच्या बद्दल हांवें वेगळें सांगपाची गरज ना. गोंयांतलें इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कशा पद्दतीन फाटल्या 10 वर्सांत चेंज जालां हें आमी सगळ्या जाणांनी पळयलां. आमी जर म्हणत जाल्यार ओवरऑल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन रिसोर्स कशा पद्दतीन आमी चेंज केला हो तुमच्या सगळ्यांच्या मुखार आसा. आमी जर पळयत जाल्यार ऑलमोस्ट फॉर द लास्ट 7 years हांव कंटिन्युअसली चीफ मिनिस्टर आसा. आमी जर सांगूंकच वचत जाल्यार हांव म्हणटलो की वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट फ्रॉम द पत्रादेवी टू काणकोण पर्यंत तो आशिल्लो नॅशनल हायवे, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, जुवारीचो दुसरो पूल आणि अटल सेतू मांडवीचेर आशिल्लो तिसरो पूल. तुमी कोणी जर पळोवंक ना जाल्यार मुद्दामून वचून आग्वा जेल म्युझियम मुद्दामून एकदां पळयात. आमी केन्ना केन्ना अंदमान जेल पळोवपाक हांव हे मुद्दाम कित्याक सांगता, इट इज अ युनीक प्रोजेक्ट जे कोणी पळोवंक ना आसतलो. अंदमान जेल आमी पळोवपाक वता आनी अंदमान जेल ज्या पद्दतीन आसा त्या धर्तीचेर आग्वा जेल जो गोंयचे फ्रिडम फायटर्स तांकां सगळे जाण भितर दवरले तो ओडून पडपाच्या वाटेर आशिल्लो. तो आमी परत म्युझियमान कन्वर्ट केला आनी इट इज वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट आनी युनीक टायपचे प्रोग्राम्स त्या आग्वा जेल म्युझियमांत जाता. केन्नाय ऑपॉर्च्युनिटी जर मेळ्ळी जाल्यार मुद्दामून वचून पळोवचो, तुमच्या लक्षांत येतलें की वॉट टायप ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर वी आर डुईंग. हाज्या पलीकडे सांगता आसतना हांव एक 2-3 गजाली सांगतलो. गोंयांत फाटल्या 5 वर्साच्या कार्यकाळांत नॅशनल फॉरेन्सीक सायन्स कॉलेज आमी स्टार्ट करपाक शकले. IIT, NITचो वन ऑफ द बेस्ट कॅम्पस आमी गोंयांत दिवपाक शकले. इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ पुराय देशांतलें पयलें कॉलेज आमी गोंयांत हाडपाक शकले. नॅशनल फॉरेन्सीक सायन्स कॉलेज which is the 3rd कॉलेज इंडियांतलें आमी गोंयांत एस्टाब्लीश करपाक शकले. इन द प्रायवेट युनिवर्सिटी आमी गणपत युनिवर्सिटी वन ऑफ द टॉप युनिवर्सिटी आनी द मरीन डिग्री कॉलेजीस फुडल्या वर्साच्या गोंयांत सुरवात जाता. पारूल युनिवर्सिटी आमी सावथ गोवात सुरू करपाक शकले. MIT युनिवर्सिटी इज वन ऑफ द बेस्ट युनिवर्सिटी आमी नॉर्थ गोवात थिवी हांगासर सुरवात करता. आनी इतक्या पद्दतीचे बरे कॅम्पसीस म्हणजे आमी जेका म्हणटा की विकसीत भारत 2047 विजन मुखार दवरून विकसीत गोवा 2037 हाच्या खातीर आमी प्लॅन करता. हे सगळें सांगता आसतना तुमकां हे सगळें मुखार दवरता आसतना फॉर द रुरल डेव्हलपमेंट हाजेरूय आमी भर दिता. आनी ते रुरल डेव्हलपमेंटाचें काम करपाक जिल्हा पंचायत इज द मोर इम्पॉर्टंट फॉर अस. ताका लागून तुमकां रिक्वेस्ट करपाक आयला. बरेचशे फावटी आमी विधानसभेक पर्सेंटेज ऑफ द वोटींग इज हाय. कित्याक खबर आहा, आमी राजेशा वळखता चल तेच्या खातीर एक मत मारुया म्हणून सगळे जाण भायर सरता आनी MLAच्या वोटिंगाक इट इज ऑलमोस्ट 80% ऑफ द वोटींग MLAच्या कॉन्स्टिट्युन्सींत जाता. ताच्या उपरांत थोडे जाण कितें म्हणटा, अरे PM मोदी जावपाक जाय आमी मत मारूंक या म्हणून सगळे जाण भायर सरून मोदी PM जावपाक जाय म्हणून वचून मत मारता. पण जिल्हा पंचायतीक काय आतां कित्याक ती जिल्हा पंचायत कितें जावपाचें, आमी जर गेटेड कंपाउंडान रावता आमकां वेगळें करपाचें आसा. इट इज नॉट सो. पण हाचो इफेक्ट जो आसा हो ओवरऑल रुरल डेव्हलपमेंटाचेर रुरल इकॉनॉमीचेर आमकां खूब मोठ्या प्रमाणात पळोवपाक मेळटा. म्हणून जिल्हा पंचायत्यो आमच्या खातीर तितकीच इम्पॉर्टंट आसा. इट इज माय स्पेशल रिक्वेस्ट फॉर ऑल ऑफ यू ऑन द 20th तुमी वोटींग करचें. आनी लास्टली हांव चड वेळ तुमचो घेवचो ना, हांव तुमच्या विशयाचेर येता. बघा डॉक्टर कामत आनी राजीव माय गूड फ्रेंड आनी शैलेश आमचो साखळेकार हांणी म्हाका सगळ्यात पयली ऑफिसार व्हेलो नाल्यार सगळ्या लोकां कडेन वयच्या पयलीं आमचो प्रॉब्लेम तुमकां आमी सांगता म्हणपाचें कितें आसलो. राजेश सदांच सांगत आसा नो डावट उदकाचो प्रॉब्लेम तो राजेशान मांडला, राजेशान सांगला. खरें म्हणजे इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मिलरॉक ओनर. हांव परत सांगता अशा पद्दतीचो गेटेड कंपाउंड तुमकांय खबर आसा. ओके जावं ती आमी जाका म्हणटा की रेरा येवच्या पयलीं जरी कॉम्प्लेक्स बांदलो आसत तर इट इज हीज रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव ऑल द सर्विसीस फॉर द यू पीपल. बट ताणी तो फुलफील करूंक ना. वेगवेगळ्यो गजाली आसतल्यो हांव तितून एक डिटेलान वतना मॅटरीक सबड्युजस राजूजीनी सगळें क्लियर कट एक्सप्लेन केलं. पण एकंदर सगळें आयकल्या उपरांत आनी मेन जें आसा हांव इन शॉर्ट म्हणटलो
तुमच्याकडे फटींगपणा केल्यार म्हणपाक काय हरकत ना. इट इज अ चिटींग. निव्वळ इट इज अ चिटींग. खरें जर कोण वचत जाल्यार हें तरी करपाक जायना आशिल्लें. तर ते आमी सांगलें की हांव कितें करूंक शकता पयलीं एज अ जुडिशियरी तुमी तुमच्या एडवोकेटाकूय विचारा आनी त्या अनुसार तुमी स्टडी करून म्हाजे कडेन दिया. बीइंग अ गव्हर्मेंट बट आय कॅन इंटरवीन. हांवें सांगलें आतां उदकाचो प्रॉब्लेम नो डावट कारण तेणी करूंक जाय आसलो तेणी करूंक ना. आतां नाव बी तुमी रेजिडंस हांगासर जाल्ल्या कारणान तो आमचो सॉल्व करपाक जाय. कारण आमी ताका म्हणटा की उदक लायट दिवप हें आमचें कर्तव्य आसल्या कारणान उदकाचो प्रॉब्लेम आमी सॉल्व करता. डेफिनेटली आमी सॉल्व करता. पण क्लबाचो प्रॉब्लेम जो तुमचो आसा तो तुमी एक्सप्लेन केलो. इट इज युअर रायट. सिवरेजीची अमावंट ती तेणी दिवपाक जाय आसली तो तुमचो रायट तेणी दिवपाक जाय आसली. बट हे जो आसा प्रॉब्लेम पयलीं म्हणजे शैलेशान हांव तुका म्हणपालो की आपूण तुका सामकें सोंपे भाशेन सांगता म्हणपालो. तुवें म्हणटालो बरी स्कीम काडल्या. सगळ्या लोकांची घरां म्हणटालो 60 वर्सांचो प्रॉब्लेम तुवें म्हणटालो काबार केलो. 60 वर्सांचो प्रॉब्लेम कित्याक पोर्तुगीज केले म्हणटा घरा नांवार नामनासले म्हणालो. ते तुज्या तकलेन येयले तुवें एकूच स्कीम हाडली म्हणटालो म्हजें घर आनी एक फॉर्म भरल्या उपरांत म्हणटालो सगळ्यांची घरां सगळ्यांच्या नांवार जाली. आतां आमचो एकूच प्रॉब्लेम आहा म्हणालो म्हजो फ्लॅट म्हाज्या नांवार कर. नवी स्कीम हाड म्हजो फ्लॅट नांवार कर. पण हांव तुका कळपाक जाय म्हणून सांगता हो विशय जो आहा पयलीं होय म्हज्या तकलेन आसा. फाटलें 1 वर्स जालें की हांवें ऑलरेडी हांवें कित्याक सांगता हावजींग कॉपरेटीव सोसायटीज गोंयांत जवळपास 2200 हावजींग कॉपरेटीव सोसायटीज रजिस्टर्ड आसा. तुमकां घडये कदाचित खबर आसची ना. ऑलरेडी हांवें डिटेलान प्रॉब्लेम सॉल्व केला आनी सगळ्यो हावजींग कॉपरेटीव सोसायटीज आसा बिल्डरान सोसायटी बांदल्या फ्लॅट तांकां विकल्या आनी बिल्डर गेलो. तो तेज्या एक्चुअली जागा ती सोसायटीच्या नांवार करपाक जाय आसली ती सोसायटीच्या नांवार तेणी करूंक ना. म्हणून आज फ्लॅट घेतलेलो आहा पयलीं तो आपलो फ्लॅट जाला कितें लोनां दिवंक ना ती लोनाय दिल्या. खंयच्या तरी बँकेन एग्रीमेंट केला सोसायटीचेर आनी ताका लोन दिला फ्लॅट घे तूं गेलो. पयलो ओनर गेलो दुसरो ओनर येयलो तिसरो ओनर येयलो आनी आज ताका प्रॉब्लेम जावपाक लागला. म्हणजे ती जर हावजींग सोसायटी डेमोलिश करून तो नवी बांदतलो जाल्यार ताका बांदूंक मेळना कारण टायटल इज नॉट क्लियर. म्हणून ऑलरेडी आमी ह्या कॉपरेटीव अमेंडमेंट हाडपाचो ऑलरेडी म्हणजे फाटले फावटी तो क्लियर जालेलो. म्हाज्या घरा बरोबर गोंय विजेताचे बरोबर आसा कारण म्हज्या घरा बरोबर गोंय प्रॉब्लेम सुटूंक जाय. दीस इज ऑल्सो कोणी सगळ्या जाणांनी आपले हार्ड अर्न मनी दिवन फ्लॅट घेतलेले आसा. कोणी बेश्टे घेवंक ना आनी तेणी सगळ्या जाणांनी इंट्रस्ट पे केला हाच्या खातीर. ताच्या खातीर आमी त्या हावजींग कॉपरेटीवच्या सोसायटीक अमेंडमेंट हाडपाचो केल्लो. इफ इन केस that fellow is not doing the sale deed, then automatically housing cooperative society तो जागो जो आसा पयली वो डायरेक्ट गव्हर्मेंटान सेल डीड करप बिकॉज लास्ट 20 years यू हॅव नॉट डन द सेल डीड. 20 years ते लोक ते रावता. ही अमेंडमेंट इतलो आमी हाडपाचें आसा. फक्त ताका लिगल प्रॉब्लेम उरलेलो येता त्या सेशनात आमी तें करतले. पण ताच्या बरोबर कितें आतां बरो विशय म्हणून हांवें डॉक्टर कामतीक आनी राजूराक कितें म्हटलें की तुमचोय जो एट प्रेझेंट तुमी जर सुप्रीम कोर्टात विषय मांडला एक्झॅक्टली प्रॉपर स्टडी तुमच्या एडवोकेटात केला आसतली वेर गव्हर्मेंट कॅन स्टेप इन हे तुमी एकदां फायंड आउट करा. आनी तुमचो लिगल विशय जर म्हाजे कडेन घेवन येत जाल्यार हांव डेफिनेटली सांगता म्हणजे अशा पद्दतीचे जे ओनर्स आसात इन शॉर्ट बिल्डर्स आसात डेव्हलपर्स आसात हांकां स्क्रू करपाची गरज आसा. म्हाजें स्पश्ट म्हणणें आसा कारण 450 लोकांक फटोवन तुमी वचूंक शकना. हे जाल्यार चिटींग निव्वळ 450 लोकांक फटयतले तांचे पयशे घेतले मागीर तुमचें जाता तें जावं हांव घरा चल्लो हें म्हणपाक मेळचें ना. शेवटी आमी लोकशायेन रावता त्या खातीर यू हॅव टू फेस ताका फेस करचें पडटलें. हांव ताका लागून सांगता की फक्त गव्हर्मेंट स्टॅपीन कितें करता एकदां स्टडी करचें आनी इन द मंथ ऑफ जानेवारी मिड ऑफ जानेवारी 15 जानेवारीच्या उपरांत तुमी दोग जाणूच तुमचे कोण जर येयत जाल्यार एकदां पयलो ताका आफोर हाडून इट इज विलिंगली जर सॉल्व जाता आसता इफ इज रेडी देन इट इज गूड. इफ नॉट देन लिगली जर गव्हर्मेंटान कितें जर ताका उपाय काडपाक जाय आसत जाल्यार डेफिनेटली हांव गव्हर्मेंटा सायडींतल्यानय करपाक तयार आसा. आमकां इम्पॉर्टंट तुमी आसा तो इम्पॉर्टंट न्ही आमच्या सगळ्या पब्लीकली इज नॉट इम्पॉर्टंट फॉर मी माय पब्लीक इज इम्पॉर्टंट फॉर मी. म्हणून हांव सरळ सांगता आय एम वीथ यू एज अ चीफ मिनिस्टर. हांव तुमच्या बरोबर आसा. फक्त तातूंतलो म्हाका क्रंच कितें आसा पळय तो काडून दियात. गव्हर्मेंटा कडल्यान कितें कितें करपाक जाय ते काडून दियात कारण तुमचो लिगल ओपिनियन आसा तुमचो एडवोकेटूय तुमकां बऱ्या पद्दतीन दिवपाक शकतलो. ते जर तुमी दिलें जाल्यार वॉट एवर द हेल्प यू रिक्वायर्ड फ्रॉम माय एनी डिपार्टमेंट इन शॉर्ट कारण तुमकां रेरा लागनासलो म्हणून तो तुमकां पळवाट काडटा आसतलो बट फ्रॉम माय एनी डिपार्टमेंट आय एम ऑलवेज वीथ यू. हांव चड वेळ सांगचो ना आनी फक्त हे हांवें एक्चुली राजेशाक हांवें खूब पयलीं सांगिल्लें
म्हाका डायरेक्टली ते काढून ते एकदा घेवन हांव हांगासर आयला जाल्यार तुमी म्हणटा तुमी मतां मारूं द्या म्हणून सांगता काय म्हणून ती मतां तुमी मारतलेच हाचो म्हाका विश्वास आसा. हांव परत एकदा तुमकां सगळ्यांना रिक्वेस्ट करता येता त्या 20 तारखेक मोठ्या प्रमाणात तुमी आमकां सहकार्य करचें. म्हजें सहकार्य तुमच्या खातीर सदोदीत आसतलें. देव बरें करूं.